तर नवरात्र सुरू होण्याआधी काय काम करायचे, तर महिलांनी सगळ्यात आधी लक्षात ठेवा, आपल्याला सर्वात आधी देवघराची साफसफाई करायची आहे. देवघर स्वच्छ करायचे आहे. देवघरामध्ये जर एखादी मूर्ती खंडित झालेली असेल, एखाद्या फोटोला तिसलेला असेल, कुठलं खंडलेलं असेल, तर ते तुम्ही कृपा करून देवघरामध्ये ठेवू नका. अशा मूर्तींची, अशा फोटोची पूजा केल्याने आपल्यालाच दोष लागतात. त्यामुळे तुम्ही अशा ज्या आहेत त्या खणलेल्या मूर्ती म्हणा, फोटो म्हणा, ते तुम्ही बाहेर काढा, व्यवस्थित ते विसर्जन करा. त्याचबरोबर देवघरामध्ये फाटलेले तुटलेले कपडे असतील तर तेही काढून टाका. देवघर तुम्हाला अर्थात काय, देवघर तुम्हाला एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं करायचं आहे नवरात्र सुरू होण्याआधी. सगळी आता देवघराच्या खाली ड्रॉवर असतं बघा, त्या ड्रॉवरमध्ये इतकं काही काही आपण पसारा ठेवतो, तर तो पसारा तुम्ही सगळा बाहेर काढा. ज्या कामाच्या वस्तू नाही आहेत त्या नका ठेवू, त्या सगळ्या काढून टाका. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या आधी देवघराची साफसफाई करून देवघरातल्या ज्या नाही पाहिजे वस्तू त्या बाहेर काढायच्यात. दुसरी गोष्ट, आपल्या महिलांना खूप सवय असते की जे कपडे आपल्याला होत नाहीत ते आपल्याला आवडतात म्हणून आपण ठेवत असतो. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ते कपडे आपण आपल्याजवळच ठेवत असतो, होत नसले तरीही. तर असं करू नका. त्या वस्तू, ते कपडे कुणाला उपयोगात येत असतील तर ते कपडे तुम्ही कुणाला दान करा. पण लक्षात ठेवा, दान करताना तुम्ही कधीही कपडे तसेच देऊ नका. तुम्ही ते मिठाच्या पाण्याने धुवूनच त्या व्यक्तीला दान करा. तुम्हाला दान करायचं नसेल तर तुम्ही ते टाकू शकता कुठेही. तर अधिक दुसरी गोष्ट म्हणजे कपडे, घरातले कपडे हे वस्तू तुम्ही बाहेर काढा. आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घराच्या कुठल्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असतील, त्याच मी काय म्हणते, आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत, काचा व्यवस्थित, पण त्या टिचलेल्या काचासुद्धा तुम्ही ठेवू नका. त्याला बरेच ऑप्शन असतात त्याच्यामध्ये. अशा काचांमुळे तर खूप निगेटिव्हिटी घरात पसरत असते. फुटलेला आरसा ठेवू नका. हे तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं आहे. आता पुढची गोष्ट अशी की बघा, आपल्या घरामध्ये घड्याळ असतं, घड्याळ फुटलेलं आहे, घड्याळाची काच फुटलेली आहे, घड्याळ बंद आहे, तर अशा कारण घड्याळामधून पण खूप पॉझिटिव्हिटी येत असते. त्यामुळे घड्याळ हे व्यवस्थितच असलं पाहिजे. बंद घड्याळ घरामध्ये ठेवू नका. आता पुढची गोष्ट अशी की दरवाजा, जो दरवाजा आपला मेन डोअर, ज्यामधनं आपण रोज ये जा करत असतो, दिवसातून 17 वेळा 56 वेळा आपण त्याच्यामधनं ये जा करत असतो, त्या दरवाजामधनंच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर काय होतं, एखादा सणवार असतो ना, आपण त्याच्यावर तोरण, फुलांचं छान दिसावं म्हणून तोरण वगैरे लावतो आणि वर्षभर ते तोरण तसंच ठेवतो, ना त्याला काढत ना त्याला धुवत. त्याच्यावर खूप धूळ साचलेली असते. याच्यामुळेही आपल्या घरात नकारात्मकता येते. तर तुम्ही नवीन घेऊन आणा, मी असं म्हणत नाही. तेच तोरण तुम्ही काढा, ते स्वच्छ करा आणि धुवून तुम्ही परत ते तिथे लावू शकता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असं खूप भंगार सामानही असं असतं की आपण ते ठेवत असतो की नाही हे कधीतरी कामात पडेल, कधीतरी, पण नसतं पडत. हां, जर खूपच महत्त्वाची वस्तू आहे तर ती तुम्ही अवश्य ठेवा. पण ही मला आवडली आहे, आता ही खराब झाली आहे, तरी मला फेकायची नाही आहे, पण तो ज्याचा त्याचा कॉल आहे, त्याला काय करायचं ते. पण नवरात्री सुरू होण्याआधी खरंच ह्या वस्तू आपण घराबाहेर काढल्याच पाहिजे. कारण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी त्याचमुळे राहते. आपण घर किती स्वच्छ ठेवतो, किती नीटनेटकं ठेवतो, यावरच अवलंबून असतं आपल्या घरातली ऊर्जा काय आहे.